हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजात सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. असंच सन 1518 मध्ये परमात्मा कबीरदेव सशरीर गेले होते सतखंडामध्ये, सतलोकामध्ये, हजारो व्यक्तींच्या समोर. आणि परत 1727 मध्ये, सन 1727 मध्ये जवळजवळ 210 वर्षांनंतर, जवळजवळ 200 वर्षांनंतर ते परमात्मा सचखंडातून चालत आले आणि गाव चोडानी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, शेतात, आपल्याच शेतात, कारण हे जाट कम्युनिटीमध्ये जन्मले होते. आदरणीय गरीबदास साहेबजी शेतकरी होते आणि आपल्याच बऱ्याचशा गायी असत, बरोबर काही रोजंदारीचे गुराखी असत आणि गाववाले काही एकत्र सामूहिक गायी ठेवत असत, चरायला घेऊन जात. तर जंगलात गायींना चारत होते. फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या दिवशी दिवसा साधारण 10 वाजता सतलोकातून उतरून परमात्मा आले एका जिंदा बाबाच्या रूपात. आणि तिथे एका जांडीच्या झाडाखाली सगळे गवळी म्हणजे गोपाल आहार घेत होते. गायी चरत होत्या आसपास, भली मोठी शेतं होती तिथं. परमात्मा एका साधूच्या रूपात तिकडून येताना दिसले. एक रस्ता होता तिथे, कबलाना गावापासून छुडाणी गावाकडे जाणारा पायी जाण्याचा रस्ता, पायवाट, एक पायवाट होती. जेव्हा परमात्मा साधू रूपात त्या गोपाळांजवळ, त्या गुराख्यांजवळ आले, जांडीच्या झाडाजवळ, तर त्या काळी अतिथी सेवा खूप करत असत. गोपाळ म्हणाले, महाराजजी राम राम. परमात्मा म्हणाले की भाई राम राम. महाराजजी या ना, भोजन करा, जेवण करा. परमात्मा म्हणाले, भोजन तर मी करून आलोय, माझ्या गावातूनच. तुमचं गाव कुठं आहे? गवळ्यांनी विचारलं. किती दूर आहे इथून? तुमच्या गावाचं नाव काय आहे? तेव्हा परमात्मा म्हणाले, माझ्या गावाचं नाव सतलोक आहे. ते इथून 16 शंख कोस दूर आहे. त्या मुलांना आणि त्या गवळ्यांना काय समजणार? ते अशिक्षित होते. त्यांनी विचार केला की 16 कोस दूर असेल. पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे दूरच्या गावांबद्दल एवढी माहिती नसायची. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की असेल सतलोक नावाचं गाव. म्हणाले की महाराज भोजन करणार नाही तर निदान दूध तरी प्यावंच लागेल, आम्ही पाहुण्यांना असंच जाऊ देत नाही. परमात्मा म्हणाले की मी कुमारी गाईचं दूध पितो आणि दूध द्यायचं असेल तर द्या. बसले. तर गवळी म्हणाले, बाबा तुमची दूध प्यायची नियत नाहीये, चेष्टा करता आहात का? वासरू कधी दूध देतं का? परमात्मा म्हणाले, बघा दूध द्यायचं असेल तर द्या, पण प्यायलो तर कुमारी गाईचंच पिईन. आता गरीबदासजी एक 10 वर्षांचं बालक होते. उठून गेले. त्यांचं एक आवडतं वासरू होतं, कुमारी गाय, जिला बैलाने स्पर्श केला नव्हता, म्हणजे कुमारी. त्याच्या गळ्याला दोरी बांधून त्याला खेचत आणलं आणि म्हणाले की हे पहा, हिला वासरू तर नाहीये, कसं दूध देईल? परमेश्वर कबीरदेवजी म्हणाले, पहा तुझ्याकडे काही भांडं आहे का? छोटंसं पात्र असेल तर त्यात दूध काढूया. ते म्हणाले की एक छोटंसं भांडं आहे, मातीचं, छोटा मटका, ज्याच्यात 5-7 किलो दूध बसतं, किंवा कुठला पातळ पदार्थ, पाणी किंवा लस्सी ठेवायचे. ते स्वच्छ करून ठेवलेलं होतं. ते साफसूफ केलं आणि म्हणाले की हे भांडं घेऊन गायीच्या स्तनांखाली धरून बस. गरीबदासजी ते घेऊन बसले. 10 वर्षांचं बालक परमात्मा कबीरदेवजी जिंदा महात्म्याच्या रूपात उभे होते. त्या वासराच्या कमरेवर आशीर्वादाचा हात ठेवला, म्हणजे थोपटलं असं. स्तन मोठे झाले आणि दुधाची धार निघाली. जेव्हा ते भांडं भरलं, ते भांडं भरताच ती बंद झाली. गरीबदासजी म्हणाले, अरे महाराज आपण तर कमालच केलीत, घ्या दूध प्या. आता परमात्मा अर्ध दूध प्यायले
अर्ध तसंच ठेवलं आणि म्हणाले, घ्या मुलांनो, हा प्रसाद तुम्ही वाटून घ्या. जे वयस्कर गवळी होते, आम्ही नाही पिणार हे जंतरमंतरचं दूध, पाप आहे, कोवळ्या गाईचं दूध काढलंय. कोण जाणे तू कुठला जादूगार आहेस आणि दूध उष्ट केलेस, माहीत नाही तू कुठल्या जातीचा आहेस. आम्ही नाही पिणार तुझं उष्ट दूध. ते उठून निघून गेले, घाबरले सुद्धा, म्हणाले, कोण जादूगार आहे हा. ते तर दूर निघून गेले आणि मागे राहिला त्यांचा प्रिय आत्मा गरीबदास साहेबजी. तर त्यांच्यात परमात्मा आणि गरीबदासजी यांच्यात खूप चर्चा झाली. तेव्हा गरीबदासजी म्हणाले, प्रभू, खरोखरच ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती पण कोणी देव आहेत का? कुठलं असं स्थान पण आहे का जिथे कधी जन्ममृत्यू होत नाही जसं आपण सांगत आहात? कृपया मला एकदा तरी ते दाखवा. दाताला तर ते दाखवायचंच होतं, साक्षीदार बनवायचं होतं. त्या आत्म्याला घेऊन ते वर गेले. ब्रह्मा विष्णू महेश यांची राजधानी दाखवली, परलोक दाखवले, त्या लोकमध्ये स्वर्ग दाखवला, स्वर्गात राहणाऱ्या व्यक्तींशी ओळख करून दिली. तू किती दिवस राहतोय स्वर्गात? ते म्हणाले, माझी वेळ संपली, माझी सर्व कमाई संपली. परमात्म्याने विचारलं, आता कुठे जाणार? म्हणाले, माहीत नाही कुठे जाणार. तर ह्या स्वर्गामध्ये एक अजून समस्या आहे. 3 वर्ष आधीच तुम्हाला कळतं की तुमच्याकडे अजून किती वेळ राहिला आहे. मग आता तुम्ही कुठे जाणार आहात? नरकातही जावं लागतं, गाढव पण व्हावं लागतं. आता 3 वर्ष आधीच त्यांचं अन्न पाणी सुटतं त्या स्वर्गामध्ये. मग दाखवलं परमात्म्याने वरती स्वर्गलोक दाखवला. तिथे नकली, ह्या काळाने बनवून ठेवलेले नकली शतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, अकयलोक नकली बनवून ठेवलेत स्वर्गलोकात, ब्रह्मलोकामध्ये. मग धर्मराज न्यायाधीश लोकात गेले. जेव्हा धर्मराजाजवळ परमात्मा पोहोचले आणि त्यांच्याबरोबर तो गरीबदास साहेबांचा आत्मा, तर जसाही धर्मराजाच्या दरबारात परमेश्वरांनी प्रवेश केला 21 ब्रह्मांडांच्या न्यायाधीशांच्या त्या लोकमध्ये, तर न्यायाधीश उभे राहिले ते आणि आपलं आसन सोडलं. म्हणाले, या बसा भगवान. परमात्मा तिथं बसले नाहीत. जसा की उच्च अधिकारी आपल्या एखाद्या छोट्या कर्मचाऱ्याला जाऊन आदेश देतात आणि तो आपली खुर्ची सोडून उभा राहतो आणि सलाम करतो, जी सर, जी सर असं म्हणतो, शिष्टाचार असतो. तसंच धर्मराज उभे राहून हात जोडून आणि जे काही मालक आदेश देत होते ते शिरोधार्य करत होते. आता हा प्रसंग वेगळा आहे, इथे या चॅप्टरला पुढे नेणार नाही. मग सतलोकात घेऊन गेले. सतलोकात काय पाहिलं आदरणीय गरीबदास साहेबजींनी? की तिथं एक खूप मोठा घुमट आहे, खूप मोठा एक स्तूप आहे. त्याच्या मधोमध उच्च सिंहासनावर परमात्मा विराजमान आहेत. डोक्यावर मुकुट आहे, सफेद आसन आहे, सफेद सिंहासन आहे, सफेदच परमात्म्याचं रूप आहे, शरीर आहे, रंग आहे आणि सफेदच पूर्ण लोक आहे. आता खालून जिंदा महात्म्याच्या रूपात जे परमात्मा जात होते, कबीरजी सतलोकात गेले होते, तिथे आपल्याच दुसऱ्या तेजस्वी रूपाला ते वारा घालू लागले, चौरी ढाळू लागले, जसा एक सेवक आपल्या गुरुदेवांची सेवा करतो. आता गरीबदासजींनी विचार केला की हा बाबाजी तर इथला कोणी नोकर असेल, सेवक, आणि भगवान तर असे ऐटीत सिंहासनावर बसले आहेत. आता थोड्या वेळात काय झालं की सिंहासनावर विराजमान असलेले ते तेजपुंज शरीराचे भगवान उभे राहिले आणि जिंदा महात्म्याच्या रूपात जे खालून गेले होते ते सर्व नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान झाले. आणि तो तेजस्वी रूपातील भगवान चौरी उचलून त्या जिंदा महात्म्याच्या रूपाला वारा घालू लागला सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजींनी विचार केला की बाबाजींची तर भगवान सेवा करतायत त्यांची. तेवढ्यात काय झालं की ते तेजस्वी असलेलं शरीर त्या जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये एकरूप झालं, एक झाले ते दोन्ही. एकटे कबीर देवजी जे बाबाजी जिंदा महात्म्याच्या रूपात होते ते सर्व नियंत्रकाच्या सिंहासनावर बसले आहेत.
म्हणजे कुळाचे स्वामी असलेल्या रूपात, आणि चौरी आपोआप ढळली जात होती, स्वतःहून अशी फिरत होती. तेव्हा परमात्मा म्हणाले की गरीबदास, इथे होतास तू आधी. ही बघ तुझी घरं रिकामी पडली आहेत, मोठमोठी, लंबी चौडी, फ्लॅटचे फ्लॅट, आणि जाऊन बसले तिथे काळाच्या लोकात. सर्व डिटेल सांगितले, सृष्टीरचना सांगितली. तेव्हा गरीबदास साहेबजी म्हणाले, भगवान मला इथेच राहू द्या भगवान, ते जग चांगलं नाहीये. हे भगवान, मी कसा जाऊ परत त्या जगात? हे लोक बघितल्यावर तिथे कसा जाऊ भगवान? ते तर असे राहतात की जसे किडे मकोडे राहतात. इथे स्वर्गातले लोक पण महादुःखी आहेत भगवान, मला इथेच ठेवून घ्या मालिक. परमात्मा कबीरजी म्हणाले की नाही बेटा, तू इथून जेव्हा गेलास भक्तीने परिपूर्ण होतास, आणि तिथे गेल्यावर तुम्हा सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. हे तर मी माझ्या शक्तीने तुला इथं आणलं आहे. आता तू परत जा. तुझे बंधू भगिनी काळाच्या जाळ्यात फसलेले आहेत. त्यांना हे ज्ञान समजावून सांग जे तू इथं पाहिलं आहेस, ते सत्य सांग. आणि बेटा, मी तुझ्याबरोबरच राहीन आणि तुला सतनाम देईन. त्या सतनामाची भक्ती स्मरण केल्याने तुझ्यामध्ये लवकरच ती भक्ती जागृत होऊन जाईल, जी तुला इथे घेऊन येईल. ती भक्तीची कमाई तुझ्या आत संचित होईल, इतकी संचित होईल की जसं गरीबदास साहेबजींनी परमात्म्याकडून प्राप्त केलेलं ज्ञान कसं बोलून दाखवलं आहे के सतनाम पालड रंग होरी हो, 14 लोक चढावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. आदरणीय गरीबदास साहेबजींच्या नावात एक होरी नावाचं अंग आहे. होरी म्हणजे होळी, होळी म्हणजे आनंद साजरा करतात लोक. तर गरीबदास साहेबजी म्हणतात की हे नकली होळी आम्हाला अजिबात आवडत नाही. आम्ही तर राम नामाची होळी खेळू बाबा, जी आम्ही रोज खेळत जाऊ. एक दिवस खेळून आम्ही संतुष्ट होणार नाही. तर काय सांगतात की ह्या सतनामाच्या श्वासात उच्छ्वासात तुम्हाला 2 मंत्र दिले जातात, ज्यामध्ये एक ओम आहे आणि दुसरा तद्गुप्त आहे. ज्याला सतनाम प्राप्त आहे, ज्याला ज्ञान आहे, ह्याच्या एक श्वास उच्छ्वासाचं स्मरण तुम्हाला सांगितला जातो विधी. जेव्हा नाव दिलं जातं तर एका श्वासाचं स्मरण, ती तुमची कमाई डिपॉझिट झालं ते तुमच्या अकाउंटमध्ये, आणि ती इतकी व्हॅल्युएबल आहे, इतकी किमती आहे की इथले 14 लोक, जसे की 7 खालचे पाताळ आणि वरचे शिवलोक, विष्णुलोक, ब्रह्माचं लोक, धर्मराजाचं लोक, दुर्गेचं लोक, ब्रह्मलोक, आणि हे जे दुसरे आहेत गोलोक वगैरे, ह्या 14 लोकांना दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं आणि एका पारड्यात एक श्वास ठेवला. त्या श्वासाच्या सतनामाची कमाई, त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत. आणि 3 लोक पासंग धरले. कुठले? पृथ्वीलोक, स्वर्ग. एक कॉमन स्वर्गलोक आहे ज्याचा स्वामी इंद्र आहे. तो स्वर्गलोक, हा पृथ्वीलोक, आणि खालचा पाताळलोक. म्हणतायत हे 3 लोक हे तर ह्या सौद्यामध्ये असतच नाहीत. जसं पूर्वी एक सिंपलसा तराजू असायचा, तगडी, एक काठी बांधून त्याच्यामध्ये एक रस्सी बांधत असत, 2 बाजूला 2 परडे लावत असत. आणि एखाद्या सौद्यासाठी एखादा व्यापारी घरी यायचा, आपल्या घरी, कारण दासाचा जन्म एका जाट किसान घराण्यात झाला होता. तर बनिया लोक यायचे, जसं गहू, कणिक, बाजरी, ज्वार, चणे, गूळ, साखर इत्यादी घ्यायला. तर आमचे पिताजी म्हणायचे की भाई लालाजी, पहिल्यांदा तुझा तराजू चेक कर, त्यात काही एरर तर नाहीये, यात काही दोष तर नाहीये. तर तो दाखवत असे. जर त्यात काही डिफेक्ट असेल तर त्यात तो धान्य, जसे चणे घ्यायचे असतील तर मूठभर चणे, त्याला समतोल करण्यासाठी एका पारड्यात ज्या डिफेक्ट असायचा त्या पारड्यात टाकले जायचे एवढे चणे, आणि तो सेट व्हायचा, एररलेस व्हायचा. मग
ज्या पारड्यात थोडे चणे ठेवले होते त्या पारड्यात वजन ठेवलं जायचं आणि दुसऱ्या पारड्यात धान्य तोलून तो सौदा केला जात असे. म्हणजे जे पासिंग रूपामध्ये ते एवढे चणे ठेवले होते ते सौद्यात नाही आहेत, ते तर असेच एक्स्ट्रा ठेवलेत, त्यांचा काही हिशोब नाही. सांगायचा अर्थ असा की एका सतनामाच्या स्मरणाची किंमत विधिवत मर्यादेत राहून पूरे संत से प्राप्त करके किती किंमत होत असेल. सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पास्यंग धरे रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. होय होय. आता परमात्मा सांगतायत की असा मंत्र आहे हा अजब असा. एका सतनामाचं स्मरण तुम्हाला एवढी किंमत देईल आणि बाकी ती काळाची 5 नावं आणि दुसरी 3 सत्पुरुष, अकालमूर्त, शब्दस्वरूपी राम हे तर एक आण्याचे पण मंत्र नाहीयेत, हे मोक्षदायी नाहीयेत. ही तर भगवानाची महिमा आहे यांच्यामध्ये. 5 नावं काळाची, ओंकार, ररंकार, ज्योत, निरंजन, किती अजब आहे हे. आणि सोहम आणि सतनाम. आणि पुण्यात्म्यांनो, आता आपण प्रसंगावर येऊया. आजचा प्रसंग जो आहे विस्ताराने समजावून सांगावा लागेल. आता काय सांगितलं आदरणीय गरीबदास साहेबजींना परमपूज्य कबीरदास साहेबांनी की बेटा तुला असा मंत्र देईन, नेक नीतीने भक्ती कर, मर्यादेत राहा, आमच्या शरणमध्ये राहा आणि थोड्याच दिवसात तुझी खूप जास्त किंमत बनेल. पण एक ध्यानात ठेव, हे सतनाम कोणाला सांगू नकोस. जर काळाच्या दूतांच्या हाती ते सतनाम लागलं तर मधल्या पिढीला कलियुगातल्या जे वचन दिलं आहे काळाला की सर्व जीवांना आपलं सतनाम देऊन पार करेन, जर काळाच्या नकलीपंथीयांच्या हाती लागले तर ते नकलीपंथ हेच नाव देतील आणि आपल्याला ओळखता येणार नाही. मग तुम्ही स्वतः जप करा आणि आपल्या वाणीमध्ये लिहा. आता गरीबदासजींनी तिथून काय पाहिलं की काही वेळानंतर त्या गवळ्यांनी 1-2 तासांनी शोध सुरू केला की हा मुलगा आहे कुठं. त्यांनी पाहिलं तर तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्यात आत्माच नव्हती. गावात सगळीकडे समजलं. तर म्हणण्याचा अर्थ असा की त्यांना चितेवर ठेवलं. अंतिम संस्कारांची तयारी केली. संध्याकाळी यात 8-9 तास निघून गेले. गावातले नगरातले लोक एकत्र जमले, लाकडं गोळा केली. तेव्हा परमात्म्याने गरीबदासजींच्या आत्म्याला परत पाठवलं. त्या प्रिय आत्म्याला शरीरात चितेवरनं उठून चालू लागले आणि डोळ्यांनी पाहिलेलं भगवंताचं ज्ञान ऐकवू लागले. आणि ते वर्णन त्यांनी जे डोळ्यांनी पाहिलं होतं तर त्या परमात्म्याच्या विषयी आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.